संपूर्ण मान तालुका रामोशी समाजाच्या वतीने जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, पूर्ण मान तालुका रामोशी समाजाच्या वतीने जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला। जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी जे आमच्या समाजाबद्दल जे असं अपमानास्पद वक्तव्य केलेलं आहे, त्या पहिल्यांदा जुन्नरच्या आमदाराचं आम्ही जाहीर निषेध करतो मान तालुक्याच्या वतीनं। आज कुठल्या संविधानात लिहिलं आहे की जातीचं नाव घेऊन तुम्ही चोर आहात, पारधी समाज चोर आहे, रामोशी समाज चोर आहे? कुठल्या संविधानानं सांगितलं यांना? आज तुम्ही आमदार आलात, तुम्ही बेताल वक्तव्य करायला लागलात, तुमची जीभ सुटली आहे, पण जीभ हसण्याची ताकद आमची रामोशीची आहे। आम्ही बहुजनांची पोर आहे। आज फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र कुठं चाललाय? तुम्हाला काय अधिकार आहे? आणि आम्ही विनंती करतो, आज महाराष्ट्रातील तमाम रामोशीच्या वतीने, बहुजनांच्या वतीने आम्ही जाहीर त्यांचा निषेध करतो आणि त्यांना एक आश्वासन देतो की बाबा इथून पुढं जर तुम्ही जर असं बेताल वक्तव्य कराल तर आमचा काय हिस्सा बहुजनांचा आहे ते तुम्हाला आम्ही जाऊ। इथून पुढच्या काळात जी काही बहुजनांची पोरं तुम्ही अशी जर जातीयवाद जर तयार करायला लागला तर तुम्हाला इथून पुढे खैर केली जाणार नाही। आणि जे जुन्नरचे आमदार आहेत त्या डेप्युटी सीएम साहेबांना विनंती आहे, तुमच्या पक्षाचा असला भांडवल आमदार तुम्ही त्याला त्वरित निलंबन करावं, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो त्याचा। मी बापूराव चव्हाण मान तालुका रामोशी समाजाच्या वतीनं या ठिकाणी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांचा पहिल्यांदा जाहीर निषेध करतो की त्यांनी जे फाशीपारधी समाज आणि रामोशी समाजाबद्दल जे बेताल वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य अतिशय चुकीचं आहे। कारण रामोशी समाजाचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गुप्तहेर प्रमुख म्हणून भैरजी नाईक यांनी केलेलं आहे। आणि पहिल्यांदा या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पहिल्यांदा प्रथम बंड आणि सिंहगर्जना करणारा आद्य क्रांतीवीर हा रामोशी समाजाचा होता। याची नोंद महाराष्ट्र शासनाने घेतली पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे त्या आमदारांनी घेतली पाहिजे। या स्वराज्यासाठी रक्त सांडलेला हा रामोशी समाज आहे। तर या रामोशी समाजाला चोर म्हटण्याचं धाडस या सोनवणे आमदाराने केलेलं आहे। तर या सोनवणे आमदाराचं डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे साहेब यांनी त्वरित निलंबन करावं असे मी रामोशी समाजाच्या वतीनं डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे यांना विनंती करतो। इथून पुढच्या काळात जर शरद सोनवणे या आमदाराने तसेच महाराष्ट्रातले कुठल्याही आमदाराने असं बेताल वक्तव्य केलं तर त्याला जशास तसं उत्तर देण्यात येईल असं मी या ठिकाणी मान तालुका रामोशी समाज संघटनेच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राला या ठिकाणी सूचित करतो की इथून पुढच्या काळामध्ये रामोशी समाजाबद्दल कुणी जर बेताल वक्तव्य केलं तर त्याला जसंच तसं उत्तर दिलं जाईल।